हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप चितोळे पीएस अकॅडमी मधून आजच्या स्टॉक अनालिसिस सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत जो आपण कॉल स्विंग साठी एनआरबी बेरिंग जो आपण प्लॅन केला होता त्याचा आपण फर्स्ट टार्गेट आज आपण बुक करायला सांगितलेले आहे. आणि आज दोन स्टॉक आपण काय केलेले आहेत, परत आपण स्विंग साठी प्लॅन केले आहेत. ते आपण कोणत्या बेसिसवरती प्लॅन केले त्याबद्दल आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहे. आणि त्याचबरोबर आज जी बँक निफ्टी जी वीकली एक्सपायरी होती त्यामध्ये आपण हिरो झिरोचा आपण कॉल प्लॅन केला होता, त्यामध्ये आपण रॅली कुठे मिळाली ते पण आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करूया. सो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आज आपण फर्स्ट वीक मध्येच एनआरबी बेरिंगचं टार्गेट आपण बुक करायला सांगितलं. जो आपण काल आपण एनआरबी बेरिंग आपण प्लॅन केला होता 340-320च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता आणि 360 हे आपण फर्स्ट टार्गेट काय केलं होतं एनआरबी बेरिंगचं आपण प्लॅन केलं होतं स्विंग साठी. ओके, लॉंग टर्म साठी जर कोणाला फोल्ड करायचं असेल तर 400 प्लस पण तो टार्गेट देऊ शकतो. एनआरबी बेरिंग जर आपण आज या ठिकाणी पाहिलं तर फर्स्ट टार्गेट या फर्स्ट वीक मध्ये पहिल्या कॅनेलनी काय केलेलं आहे, एनआरबी बेरिंगचं फर्स्ट टार्गेट दिलेलं आहे जो आपण काल प्लॅन केला होता. आज जर आपण पाहिला तर एनआरबी बेरिंगच्या पहिल्या कॅनेलचा जो हाय होता हा 364 364चा काय झालेला आहे, आज पहिल्या स्टिकला काय झालेलं आहे इथे हाय तुम्हाला गेलेलं दिसतं. आपण जो टार्गेट प्लॅन केला होता 364 टार्गेट स्विंग साठी प्लॅन केला होता आणि अगदी आपण तो कालच आपण तो काय केला होता, बाय केला होता. ओके, सो फर्स्ट वीक मध्ये आपलं पहिलं टार्गेट जे एनआरबी बेरिंगचं 360चं टार्गेट काय केलेलं आहे एनआरबी बेरिंगने दिले. जर कोणी यामध्ये एंट्री केली असती तर आपल्याला 5 ते 8% रिटर्न्स आपल्याला एका दिवसामध्ये काय झालं असते एनआरबी बेरिंग मध्ये आपल्याला मिळाले असते. त्यानंतर आपण दोन स्टॉक अजून प्लॅन केलेले जे आपल्याला स्विंग साठी काय करायचे होते, आपल्याला प्लॅन करायचे होते स्विंग साठी, ज्यामध्ये आपण जनरल इन्शुरन्स 370-360च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलेलं आहे. टार्गेट आपण 395 410 प्लस आपण टार्गेट घेणार आहे आणि स्टॉपला जो मेंटेन करायचा जनरल इन्शुरन्स मध्ये 340चा आपल्याला स्टॉप लॉस या ठिकाणी मेंटेन करायचा. जनरल इन्शुरन्स नंतर आपण दुसरा जो स्टॉक आपण प्लॅन केलेला आहे ईद पेरी. लॉंग टर्म साठी जर तुम्हाला ईद पेरी जर प्लॅन करायचा असेल तर 750 या रेंजला आपल्याला तो बाय करायचा आहे. 790 720 प्लस हा टार्गेट घेऊन जाऊ शकतो. ओके, तर तुम्ही याला 5 ते 6 महिने जर तुम्ही होल्ड कराल तर हा तुम्हाला 800 ते 900 पर्यंत काय करणार आहे, सहज तुम्हाला ईद पेरी हा टार्गेट देऊन जाणार. ओके, तो आपण हा प्लॅन केला होता जो आपल्या बीटीएसटी रॅली सेटअप जो आहे त्या रॅली सेटअप मध्ये आला होता. यामध्ये जर आपण पाहिलं तर ईद पेरी जवळपास आज 37 स्टॉक आले होते. या 37 स्टॉक मध्ये आपण दोन स्टॉक काय केलेले जे प्लॅन केले जनरल इन्शुरन्स, ओके, तो आपण स्विंग साठी प्लॅन केलेला आहे आणि ईद पेरी, ओके, हा आपण काय केलेला आहे स्विंग साठी प्लॅन केलेला आहे जो आपल्या सेटअप मध्ये आला होता. ओके, एनआरबी बेरिंग आपण काली आपण चेक केलं होतं आपल्या सेटअप मध्ये आला होता, त्याचा आपण फर्स्ट टार्गेट काय केलेलं या ठिकाणी बुक केलेलं आहे. सो जनरल इन्शुरन्स कंपनी हा जर आपल्याला प्लॅन करायचा असेल तर तो आपल्या सेटअप मध्ये आला होता. स्विंग ट्रेडिंग साठी जर आपल्याला प्लॅन करायचा असेल तर जनरल इन्शुरन्स मी काय करणार या लेवलला मला तो बाय करायचा आहे. ओके, आज जर आपण तो बघितला तर बीएससी मध्ये 380 ची काय झालेली आहे, बीएससी मध्ये रॅली दिलेली आहे. जनरल इन्शुरन्स 370 360 या रेंजला आपल्याला तो बाय करायचा. परफेक्ट रेंज आहे जनरल इन्शुरन्स 395 मे बी 1 ते 2 दिवसामध्ये आपल्या स्विंग ट्रेडिंग मध्ये 395चा टार्गेट हा काय करणार जनरल इन्शुरन्स तुम्हाला देऊन जाणार. दुसरा आपण जो प्लॅन केला होता ईद पेरी जो आपल्या रॅली सेटअप मध्ये आला होता, त्या ईद पेरी मध्ये पण आपण काय केला होता, हा स्विंग साठी आपण तो आज बाय करायला सांगितलेला आहे. ओके, जर या रेंज मध्ये तो बाय केला असेल, बाईंग रेंज आहे 750 730 ला जर अजून मिळालं तर अजून ऍव्हरेज करता येईल. सो ईद पेरी तुम्हाला या लेवलला अजून त्याच लेवलला आपण त्याला काय करतो स्विंग साठी आपण त्याला प्लॅन करू शकतो. आता हे जे स्टॉक जे आपण प्लॅन केलेले आहेत ईद पेरी थोडासा करेक्ट झालेला आहे. ओके, ईद पेरी जर या लेवलच्या परत वरती जर निघाला 750च्या वरती जर परत ईद पेरी निघेल तर आपलं जे टार्गेट आहे 790चं टार्गेट तुम्हाला काय करू शकतो एका दिवसामध्ये पण तुम्हाला देऊन जाऊ शकतो. ओके, तर हा आपल्याला स्विंग साठी प्लॅन करायचा आहे. 720 प्लस काय करणार आपण ईद पेरीचं आपण टार्गेट घेऊन जाणार. ओके, मंथली क्लोजिंग जर आपल्याला 750च्या वरती जर ईद पेरीची मिळत असेल तर एक पुढे चांगला 5 ते 6 महिन्यामध्ये पुढे चांगला रिटर्न तुम्हाला देऊन जाणार आहे. तर तुम्ही याला लॉंग टर्म साठी पण तुम्ही काय करू शकता, ईद पेरीला तुम्ही प्लॅन करू शकता तुम्हाला बाय करायचा असेल. हे स्टॉक जे आपण अनालिसिस केलेले हे स्टॉक आपण अनालिसिस करतो. आपला जो सेटअप आहे ज्यामध्ये आपण काही स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेली आहे त्या स्ट्रॅटेजी सेटअप मध्ये फनल स्टॉक आपल्याकडे येतात. त्यानुसार आपण काय करतो यामध्ये काही पॅरामीटर्स आपल्याला चेक करायचे असतात. ते पॅरामीटर्स चेक करून आपण त्यामध्ये काय करतो एंट्री घेतो जे एकदम सेफर साईड असतात. फक्त आपल्याला एंट्री घेताना त्या रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला प्रॉपरली मॅनेज करावं लागतो. कारण तुम्हाला हे एज्युकेशन पर्पज साठी मी काय करतोय फक्त हे आपल्या ग्रुपवरती मी अपडेट करतोय. पण आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल कोर्स करतात ज्यांना तो ऍव्हरेज कुठे करायचा आहे, तो कुठपर्यंत होल्ड करायचा आहे, ओके, प्रॉफिट कुठे बुक करायचा आहे, हा सगळा सेटअप त्यांच्याकडे आहे. हा तुम्हाला फक्त एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला
हे व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करते. त्यानंतर आपण पुढे पाहूया. आज आपण लाईव्ह मार्केट सेशन मध्ये जे आपले सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आपण एक लाईव्ह मार्केट सेशन घेतो, ज्यामध्ये आपण इंडेक्स ट्रेडिंग वरती काय करत असतो, आपण फोकस करत असतो. आपण आज जर पहिला जर ट्रेड आपण पाहिला असेल, तिथे मार्केट थोडंसं गॅप डाऊन मध्ये गॅप मध्ये ओपन झालं होतं आणि मार्केटने थोडीशी डाऊन साईडला एक रॅली दिली होती. तर आपण पहिला जो ट्रेड आहे हा आपण आजचाही पहिला ट्रेड आपण पी वरती काय केलं होतं, फोकस केलं होतं. ओके, पहिल्या बी कॅनल मध्ये 9:15 मार्केट ओपन होण्याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं, एकदा पहिल्या कॅनल मध्ये प्रॉफिट बुकिंग जर आली तर आपल्याला पी साईडला काय करायचं, आपल्याला थोडासा फोकस करायचा आहे. आणि आज एक्सपायरी जी होती, बँक निफ्टीची एक्सपायरी होती, तर बँक निफ्टीने एक डाऊन साईडला काय दिलेली, चांगली एक रॅली तुम्हाला दिलेली दिसते. ओके, मार्केट थोडंसं साईडवेज होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सेकंड हाफ मध्ये मार्केटने काय केलेलं, चांगला एक डाऊनफॉल दिला होता. आज मार्केट इथे थोडासा गॅपअप मध्ये ओपन झाला आणि गॅपअप मध्ये ओपन झाल्यानंतर त्यामध्ये काय झाले, सडनली एक प्रॉफिट बुकिंग कंटिन्युअसली आली होती. सेकंड हाफ मध्ये पण मार्केटने एक डाऊनफॉल दिला आणि त्यानंतर काय झालेलं, मार्केट थोडंसं करेक्ट झालं. तर आजचं आपण हिरो झिरोचे कॉल आपण प्लॅन केले होते, जे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण इथे अपडेट केलेले दिले. आपण हिरो झिरोचा जो कॉल आपण प्लॅन केला होता, हिरो झिरोच्या कॉल मध्ये ओके आपण पोझिशन हेज करायला सांगितले होते. 47,000चा कॉल आणि पुट 75-75च्या रेंज मध्ये आपण दोन्हीही काय केले होते, हेज केले होते. ज्यामध्ये जर बघितलं तर मार्केटने डाऊन साईडलाही चांगली एक रॅली दिली होती आणि त्यानंतर मार्केट अप साईडला पण काय झालेले, मार्केटनी मुवमेंट दिली. ते मार्केट कोण प्रिडिक्ट करू शकत नाही, त्यामुळे आपण एक्सपायरला काय करतो, अशा पोझिशन हेज करून त्यामध्ये आपण काय करतो, सेफली आपण टार्गेट बुक करत असतो. आणि असे काही क्लायंट्स आहेत ज्यांनी आज 75 ला बाय करून 200 प्लस 200 250 प्लस काय केलेले, पी साईडला टार्गेट बुक केलेले आणि कॉल साईड नो प्रॉफिट नो लॉस मध्ये पण काय केलेलं आहे, एक्झिट केलेलं आहे. ते हिरो झिरोचे जे कॉल असतात ते आपण आयडियली काय करतो, जे एक्सपायरी ट्रेड असतात त्यामध्ये आपण काय करतो, ते प्लॅन करतो. त्यानंतर आपण एक स्विंग साठी अजून एक प्लॅन केलेला आहे, फिनोलेस केबल. ओके, फिनोलेस केबल तुम्ही जर बाय करणार तर फिनोलेस केबल हा एक लॉंग टर्म साठी पण एक चांगला काउंटर साठी म्हणू शकतो. तर तुम्हाला बाय करायचा असेल तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो मॅनेज करून तुम्ही त्यामध्ये काय करू शकता, एंट्री तुम्ही घेऊ शकता. फिनोलेस केबल हा एक चांगल्या रॅलीमध्ये स्टॉक आहे. आपण जर या लेवलला बाय करतोय त्याचं टार्गेट जे असणार आहे, आज त्यांनी बऱ्यापैकी चांगली रॅली दिलेली आहे. 1200-1250 प्लस हे पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये तो टार्गेट देऊ शकतो. ओके, तर तो ऍव्हरेज जर करायचा असेल, तुम्हाला जर बाय करायचा असेल तर तो खाली जर आला तर आणखी तो थोडा खाली ऍड करण्यासाठी मी काय केलेले, सजेस्ट केलेले. ओके, तो ऍड कुठे करायचा आहे, 1100-1050 या रेंजला तुम्हाला परत तो ऍव्हरेज करता येईल. ओके, आज तो जवळपास त्याची क्लोजिंग जे आहे जवळपास क्लोजिंग आहे 1160 ची त्याची क्लोजिंग झाली. ओके, 1200 आणि 1250 हे दोन टार्गेट साठी काय केले आपण, फिनोलेक्सला आपण प्लॅन केले. हा सुद्धा एक पुढचे 3 ते 4 महिन्यामध्ये हा एक चांगला एक लॉंग टर्म साठी चांगला काउंटर बनणार आहे. जर तुम्हाला लॉंग टर्म साठी प्लॅन करायचा असेल, तुम्ही तुमच्या एलबीटी रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार पण काय करू शकता, फिनोलेक्सला एक लॉंग टर्म साठी तुम्हाला प्लॅन करायचं. ओके, हे आपण स्टॉक अनालिसिस केले होते स्विंग ट्रेडिंग साठी. आणि इंट्राडे आपण लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग कसं करतो, हे सकाळचे आपली 9 ते 10 एक ऑप्शनची बॅच असते. त्या बॅच मध्ये आपण निफ्टी, फिन निफ्टी आणि बँक निफ्टी यामध्ये आपण काय करतो, लाईव्ह मध्ये आपण काय करत असतो, आपला जो स्ट्रॅटेजी सेटअप आहे या सेटअप नुसार आपण त्यामध्ये एंट्री आणि एक्झिट कुठे करायचं त्या परफेक्ट लेवल आपण प्रिडिक्ट करत असतो. जे आपले मेंटरशिप कॅन्डिडेट्स आहेत, ज्यांना स्ट्रॅटेजी माहिती आहे, त्यांना एंट्री आणि एक्झिटच्या परफेक्ट लेवल देण्यासाठी आपण काय करत असतो, लाईव्ह मार्केट सेशन हे कंडक्ट करत असतो. ओके, ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर पीएस अकॅडमी तुमच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी घेऊन येते, ज्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा ऑप्शनचा तुम्हाला कोर्स तुम्हाला मिळेल. आणि हे जर तुम्हाला स्टॉक अनालिसिस करायचे, स्विंग ट्रेडिंग असेल, लॉंग टर्म होल्डिंग असेल, तर आपला ऍडव्हान्स टेक्निकलचा कोर्स आहे, त्या कोर्सला पण तुम्हाला जॉईन करता येईल. ओके मित्रांनो, असे तुम्हाला व्हिडिओज मी डेली बेसवरती आपल्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला शेअर करणार आहे, ज्यातून तुमचं नॉलेज पण तुमचं गेन होईल. आणि तुम्हाला जर अर्निंग करायचं असेल तर अर्निंगसाठी चांगला एक ऍडव्हान्सचा कोर्स करून तुम्ही अर्निंगसाठी पण काय करू शकता, शेअर मार्केटमधून एक सेकंडरी इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. ओके, सो अशी व्हिडिओ तुम्हाला शेअर करण्यासाठी आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि कमेंट्स करू शकता. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.